तळोजा येथे बेपत्ता चिमुरडीचा मृतदेह घरातील सुटकेसमध्ये आढळल्याने खळबळ। 24 तासात पोलिसांनी आवळल्या आरोपीच्या मुसक्या। तळोजा देवीचा पाडा येथील 2 वर्षीय मुलीची हत्या करून तिचा मृतदेह राहत्या घरात सुटकेसमध्ये ठेवल्याचा धक्कादायक प्रकार आज समोर आला आहे। हर्षिक अमलेश शर्मा वय 2 असे मृत मुलीचे नाव असून ती मंगळवारपासून बेपत्ता होती। या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे। तळोजा पोलिसांसह गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक पुढील तपास करत आहे। याबाबत अधिक माहिती अशी की मृत मुलगी तिच्या आईवडिलांसह देवीचा पाडा येथे राहत होती। ती मंगळवारी खेळण्यासाठी बाहेर गेली होती। त्यानंतर ती बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या आईवडिलांनी तळोजा पोलीस ठाण्यात दिली होती। दरम्यान आज तिचा मृतदेह राहत्या घरात बाथरूमवरील पोटमाळ्यावरील सुटकेसमध्ये ठेवल्याचे आढळून आले। पोटमाळ्यावरून वास येऊ लागल्याने पाहणी केली असता मृतदेह सुटकेसमध्ये आढळून आला। या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून घटनेची माहिती घेत आरोपीचा शोध सुरू केला आहे। हरवलेल्या मुलीचा मृतदेह घरातच आढळल्याने आईवडिलांना धक्का बसला आहे। या खून प्रकरणाचा उलगडा झाला असून हर्षिता यांच्या कुटुंबियांचे शेजाऱ्यांशी वाद होते। त्याचबरोबर शेजाऱ्याला मोबाईल गेमिंगचा देखील नाद होता। यामध्ये तो 42,000 रुपये हरला। यामुळे तो तणावात होता। हर्षिताचे अपहरण करून तिच्या वडिलांकडून खंडणी मागण्याचा आरोपीचा प्लॅन होता। त्याने हर्षिताचे अपहरण केले व तिचा गळा आवळला। हर्षिता बेपत्ता झाल्याचे पोलिसात तक्रार केल्याने पोलीस हर्षिताच्या घरी ये-जा करत होते तपासासाठी। त्यामुळे संबंधित आरोपीला हर्षिताचा मृतदेह बाहेर घेऊन जाणे अशक्य होते। त्यामुळे त्याने तो मृतदेह सुटकेसमध्ये भरला व हर्षिताच्याच घरात लपवला असल्याची त्याने कबुली दिली आहे। या आरोपीच्या पोलिसांनी अवघ्या 24 तासात मुसक्या आवळून त्याला अटक केली आहे। 25 तारखेला तळोजा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील माऊली कृपा बिल्डिंग मधली दुसऱ्या माळ्यावर राहणारे श्री अमरेश शर्मा यांच्या 3 वर्षाची मुलगी मिळून येत नसल्याबाबत त्यांनी तळोजा पोलिसांकडे तक्रार केली। त्यानुसार 25 तारखेला संध्याकाळी आपण अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता। त्या मुलीचा शोध घेण्यासाठी 5 तपास पथकं तयार केली होती। डॉग स्क्वॉड पाचारण करण्यात आला होता। तथापि त्या मुलीचा शोध लागत नव्हता। काल संध्याकाळी 11च्या दरम्यान तळोजा पोलिसांना माहिती मिळाली की त्या मुलीचा मृतदेह तिच्या राहत्या घरी जे टॉयलेट आहे त्या टॉयलेटच्या सज्जावर एका रेक्झिन बॅगमध्ये मिळालेला आहे। त्या अनुषंगाने तात्काळ तळोजा पोलीस तिथे पोहोचले। पाहणी केली असता एका निळ्या रेक्झिनच्या बॅगमध्ये तिचा मृतदेह मिळून आला। या संदर्भात आपण खुनाच्या कलमाची वाढ केली त्या गुन्ह्यामध्ये। मृतदेह पोस्टमार्टम करता पाठवून त्याचं पोस्टमार्टम केलेलं आहे। गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी त्या बिल्डिंगमध्ये राहणारे सर्व साक्षीदारांकडे तळोजा पोलीस आणि गुन्हे शाखेच्या पोलिसांनी विचारपूस केली। या सगळ्या इंट्रोगेशन दरम्यान त्या मयत मुलीच्या घरासमोरील घरामध्ये 1 रूमच्या घरामध्ये राहणारा मोहम्मद अन्सारी यांनी कबुली दिली की या मुलीचा खून त्याने केलेला आहे आणि तो मृतदेह त्यांनीच त्या बॅगमध्ये स्वतःकडच्या बॅगमध्ये लपवला आणि जेव्हा मयताची आई सगळे कुटुंबीय तिचा शोध घेण्यासाठी घर उघडं ठेवून बाहेर निघून गेले होते तेव्हा त्यांनी गुपचूप ही बॅग लपवून ठेवली होती त्यांच्या टॉयलेटच्या सज्जावर। हा मोहम्मद अन्सारी हा मूळचा झारखंड राहणार आहे। तो स्लायडिंग विंडोचं काम करतो। त्याला अटक करून पोलीस कस्टडी रिमांड मागण्यात येणार आहे आणि ह्या गुन्ह्याचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगत हे करत आहे। आरोपीने आतापर्यंत झालेल्या इंट्रोगेशन मध्ये सांगितलेलं आहे की त्याच्या बायकोचं आणि मयताच्या आईचं मुलांच्या खेळण्यावरून वाद व्हायचे सारखे, त्याचा राग त्याच्या मनामध्ये होता। त्याचप्रमाणे आरोपी याला झुपी नावाच्या मोबाईल गेमिंग ॲपचा शौक होता। त्यामध्ये तो 42,000 रुपये हरला होता। ह्या सगळ्याच्या टेन्शनमध्ये तो असं सांगतो की त्यांनी या मुलीला असं ठरवलं होतं मारायचं आणि त्यानंतर तो मृतदेहाची विल्हेवाट लावायची आणि तिच्या वडिलांकडे खंडणीची मागणी करायची। तथापि जेव्हा मुलगी मिळून येत नसल्याचं कळल्यानंतर तिथं पोलीस आले आणि त्याला ही बॅग बाहेर कुठं नेण्याची संधी मिळाली नाही। त्यामुळे त्यांनी ती बॅग समोरच राहत असलेल्या मयताच्या घरामध्ये टॉयलेटच्या सज्जावर लपवली। माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ मिळतील।